नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हॉटेलसारखी चमचमीत आणि झणझणीत अंडा दम बिर्याणी करून दाखवणार आहे। अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही करून पहा, सर्वांना नक्की आवडेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा। अंडा बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे, लांबडा तांदूळ आहे। आता प्रथम आपण भात बनवून घेऊया। तर हे तांदूळ मी धुवून घेते आणि इकडे पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे। पाण्याला चांगला उकळा आला पाहिजे। तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकून घेते आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। दालचिनी आहे, मिरी आहे, मसाला वेलची आहे, चक्रीफूल आहे, तमालपत्र आहे आणि इथे लवंग आहे। सर्व मी या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेते आणि मी पाव चमचा तेल टाकून घेते। तेल टाकल्यामुळे आपला भात एकदम मोकळा होणार। आता या उकळत्या पाण्यामध्ये मी हे तांदूळ जे धुवून घेतले होते ते घालून घेते। आता आपण 80% तांदूळ हे चांगले शिजवून घ्यायचे। तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया। अंडा बिर्याणी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले हे मी तुम्हाला प्रथम दाखवते। तर इथं अंडी उकडून घेतलेली आहेत, इथं हळद 2 चमचे आहे, चवीपुरतं मीठ आहे, इथं बिर्याणीचा मसाला आहे, लसूण अद्रकची पेस्ट आहे, इथं लाल मसाला आहे, इथं गरम मसाला आहे, 2 मी मोठे टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत, 2 कांदे पातळ असे उभे कापून घेतलेले आहेत, इथं दही आहे, मुठभर कोथिंबीर आहे, तूप आहे, तेल आहे आणि इथं 80% बिर्याणीचा तांदूळ शिजवून घेतलेला आहे। तर इथं कढईमध्ये मी तेल ओतून घेते। तेल साधारण मोठे 3 चमचे आहेत। तेल आता गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये मी कांदा घालून घेते। कांदा चांगला नरम करून घ्यायचा। कांदा नरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो नरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेते, 2 चमचे आहे। लसूण अद्रकची पेस्ट टाकल्यामुळे आपल्या बिर्याणीला छानपैकी चव येणार। आता मी जे मसाले घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेते। तिथं लाल मसाला आहे, इथं गरम मसाला, हा इथं बिर्याणीचा मसाला आहे, हळद आहे आणि मीठ आहे। हे सर्व मी मिक्स करून घेते। सर्व मसाले आता मिक्स झालेले आहेत। इथं दही मी फेटून घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकून घेते। दही सुद्धा या ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेली आहे। ग्रेव्ही आता तयार आहे। आता याच्यामध्ये मी अंडी टाकून घेते। तिथं मी अंड्यांना कट मारून घेते असं सर्व बाजूनी। तुम्ही काटा चमच्याने सुद्धा टोचे मारू शकता। हे पहा, अशा पद्धतीने आपण कट मारून घ्यायचं आणि अशी अंडी कापून सर्व या ग्रेव्हीमध्ये टाकून घेते। कट मारल्यामुळे असं कापल्यामुळे सर्व मसाला या अंड्यामध्ये मुरला जाणार। आता ही सर्व अंडी मी परतून घेते। छानपैकी ग्रेव्ही अंड्यामध्ये मुरली गेलेली आहे। आता याच्यावरती आपण जो भात बनवून घेतला होता तो पसरून घेते। भात एकदम मोकळा झालेला आहे।
हाताने असा पसरून घ्यायचा. भात पसरवून झालेला आहे. तर इथं मी कांदा पातळ असा बारीक चिरून घेतला होता आणि तो तेलामध्ये मी फ्राय करून घेतला होता. तो या भातावरती पसरवून घेते. कांदा आता पसरून झालेला आहे. आता त्याच्यावरती मी कोथिंबीर पसरून घेते. आता याच्यावरती मी थोडंसं तूप पसरून घेते. तूप टाकल्यामुळे भात एकदम असा मोकळा होणार. आता मी ही कढई झाकून ठेवते आणि ही कढई मी गॅसवरती तवा ठेवणार आणि त्या तव्यावरती मी ही कढई ठेवून देणार आहे. इथं मी लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवरती गरम करत आणि त्याच्यावरती मी आता ही कढई ठेवते. असं ठेवल्यामुळे आपली बिर्याणी भाजणार नाही, म्हणजे जळणार नाही, एकदम छानपैकी मस्तपैकी फुलणार. 10 मिनटं असेच मंद आचेवर ठेवून द्यायचे आणि बिर्याणीला दम काढून घ्यायचे. हे पहा, दम अंडा बिर्याणी खायला तयार आहे. आता ते एका मी डिशमध्ये काढून घेते. दम अंडा बिर्याणी खायला तयार आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मी बनवलेली ही दम अंडा बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.